सुरू करूया. बघा, पहिल्या फेरीमधील सामने 5-5 षटकांचे असतील. कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार, त्यांच्या मान्यतेनुसार आपण ही स्पर्धा खेळवतोय. त्यामुळे जे आपल्या असोसिएशनचे नियम आहेत ते सर्व लागू आहेत या स्पर्धेमध्ये. पहिला दिवस, पहिला सामना SP11 गावदेवी सोनारपाडा विपक्ष गिरिजामाता क्रिकेट संघ जुन डोंबिवली या दोन टीम मध्ये. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती आपलं वंदन करतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो आणि स्वर्गीय उत्सव अशोक पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून मी माझी सुरुवात करतोय. पंचांचा ग्रीन सिग्नल. सामना सुरू होतोय. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला चेंडू ऑन साइडला बिग हिट पाठवला, मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर. पहिला ब्लास्ट, पहिला धमाका, षटकार. दातिवली चषकाचा आगाज षटकाराने होतोय. धावसंख्या 6. क्षेत्ररक्षक आहेत मिस्टामिंग स्ट्रोक आणि लॉंग ऑफला हा झेल पकडलाय. पहिल्या चेंडूवरती आला होता. न्यू बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी येत आहेत. चिन्मय बॅटच्या आतली कडा आहे. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. यष्ट्यांच्या पाठीमागे हा चेंडू ट्रॅव्हल होत आहे. आलाय हा डॉट बॉल. समीर पाटीलने कमबॅक केलेला आहे, कारण की पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, त्यानंतर विकेट आणि त्यानंतर येतो हा डॉट बॉल. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे. समीर पाटील यांचा संघ फुल टॉस स्वीप करतायत. स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. सो मच. धावसंख्या आहे 10. 5 षटकांचा सामना आहे. पुन्हा एकदा स्वीप करतायत आणि पुन्हा एकदा स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर, सीमा पार. हा आलाय चौकार. चिन्मयने बॅक टू बॅक 2 चौकार लगावलेत. पॉवर प्ले सुरू आहे. फक्त 2च खेळाडू हे 30 सर्कलच्या बाहेर आहेत. त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न नक्कीच सुरू आहे. एक चेंडू शिल्लक या षटकामधील.
चला मॅच बॉल येतोय. धावसंख्या 14. मिस टायमिंग. झेलची शक्यता असेल. फिल्डर थोडीशी दूर आहेत. त्याच्यावरती मिळते एक धाव आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 1 बाद 15 धावा. या दुसऱ्या षटकामध्ये येत आहेत प्रथम ठाकूर. कोणत्याही क्षणी चेंडू हरवला, फुटला, खराब झाला तर चेंडू नवीनच असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. आणि समोर लॉंगॉनला खऱ्या अर्थाने जे झाड आहे त्याच्या फांद्या नक्कीच आतमध्ये आहेत. जर चेंडू डायरेक्ट लागला तर षटकार असेल आणि जर वन बाउन्समध्ये लागला तर चौकार असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. बघा ग्राउंडमधून कोणी बाईक आणू नका ही प्रेक्षकांना विनंती असेल. धावसंख्या आहे 15. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर गोलंदाज प्रथम ठाकूर येत आहेत या दुसऱ्या षटकामध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेटने. हाफ ट्रॅकर आहे. बॅटच्या आतली कडा. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. समीर पाटील आहेत एस्टनच्या पाठीमागे विकेट किपर. पहिला चेंडू आलाय डॉट बॉल. धावसंख्या 15. पाच षटकांचा सामना आहे. यापुढील सामना असेल संदप आणि म्हातार्डी या दोन टीम मध्ये. पॅटची कडा आहे. गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. थर्ड मॅन सीमा रेषेच्या बाहेर. संख्या 4 ने पुढे जाईल. 19 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात चांगली झाली. गिरजा माता क्रिकेट संघ जुन डोंबिवली या टीमची. फुल टॉस चेंडू ड्राईव्ह करतायत. डीप मध्ये फिल्डर आहेत. रितेश म्हात्रे येतोय. एक धाव झाली कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 21. 21 धावा धावफलकावरती. ओव्हर द विकेटने आणि सीमा रेषेच्या बाहेर लॉंग स्टॉप सीमा पार. हा येतोय नशिबाचा चौकार. फलंदाज तुषार पाटीलच्या चिन्मयच्या बॅटमधून आतापर्यंत 4 चौकार येत आहेत. 19 वरती तो बॅटिंग करतोय. खऱ्या अर्थाने तुषार पाटील अजूनही स्ट्राईक पासून वंचित आहे या इनिंग मध्ये. फुल टॉस. चुकीला माफी नाहीये. बॅकवर्ड स्क्वेअर लेग. सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार.
धावसंख्या 4 पुढे जाईल. 29 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात खूप चांगली झाली आहे या मॅच मध्ये. पुन्हा एकदा बॅटची कडा आहे, परंतु आता मात्र गॅप शोधू शकले नाहीयेत. त्याच्यावरती मिळते 1 धाव आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 30. पहिल्या षटकामध्ये होत्या 15 आणि याही षटकामध्ये आल्या 15. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 30. अपकमिंग रायझिंग स्टार हा गोलंदाज आहे. SP11 गावदेवी सोनारपाडा या टीमच्या माध्यमातून नेहमीच त्याचा चांगला खेळ आपण पाहिलेला आहे. धावसंख्या आहे 30. सुरुवात खूप चांगली झाली. गिरिजामाता क्रिकेट संघ जुन डोंबिवली या टीमची या मॅच मध्ये टॉस गमावला होता. त्यानंतर प्रथम बॅटिंग करताना आपण पाहतोय या संघाला. या पुढील सामना असेल संदप विपक्ष म्हातार्डी या दोन टीम मध्ये. म्हातार्डी या संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. संदप या टीमचे कॅप्टन आपण देखील रिपोर्टिंग करा टॉस साठी. व्हेरिएशन आहे. उत्कर्ष ठाकूर पहिल्या चेंडूवरती बीट केलेला आहे. फलंदाज चिन्मयला आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 30. षटक क्रमांक हे तिसरं सुरू आहे. यावेळी लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1 पुढे जाईल. 31 धावा धावफलकावरती आहेत. चिन्मय चांगली बॅटिंग करतायत या सामन्यामध्ये. ड्राईव्ह करतायत. चेंडू ट्रॅव्हल होत आहे तो म्हणजेच शॉट मिड विकेटला फार वेगाने क्षेत्ररक्षक घेत आहेत. एकच धाव मिळते चेंडूवरती. चांगली फिल्डिंग प्रथम आले होते चेंडूवरती. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1 पुढे जाईल. 32 32 धावा धावफलकावरती आहेत. 14 चेंडू नंतर स्ट्राईक मिळते पहिल्यांदा तुषार पाटीलला. धावसंख्या आपण पाहू शकाल 32. बॅकफुटला गेले होते. कट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा आलाय हा व्हाईट बॉल. धावसंख्या 33 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटसह दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. दातिवली चषक नवीन वर्षामध्ये एक नवीन संकल्पना. पहिला सामना या स्पर्धेमधील या दोन नामवंत संघांमध्ये. बॅकफुटला गेले. पंच करण्याचा प्रयत्न करण ठाकूर आहेत. शॉट एक्स्ट्रा कव्हरला धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या 33. मयूर भोईर आहेत आमच्या समवेत. मॅमटो मोठा गाव आमचे ऑफिशियल गुणलेखक. पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत करण. फार वेगाने येत आहेत. तोपर्यंत मिळते 1 धाव या चेंडूवरती. चांगली गोलंदाजी करतात उत्कर्ष ठाकूर. कारण की पहिल्या 2 षटकांमध्ये 30 बनवल्या होत्या, परंतु या षटकामध्ये मोठे फटके येत नाहीयेत. मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलं जात आहे. अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी, लेग ब्रेक गोलंदाजी नक्कीच सुरू आहे. उत्कर्ष ठाकूर लेफ्ट आर्म राऊंड विकेटने ऑन साइड विकेट. डान्सिंग डाऊन द विकेट. सीमा रेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय. चौकार की षटकार.
धावसंख्या आहे 38, 38 धावा. मिडॉपला क्षेत्ररक्षक आहेत करण ठाकूर, त्याच्यावरती मिळते एक धाव. या षटकामध्ये आल्या फक्त आणि फक्त 9 धावा आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 39, 39. करण ठाकूर येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. करण ठाकूर फुल टॉस स्ट्रेट डाऊन द ग्राउंड हा फटका. डीप मध्ये फिल्डर आहेत ऋषी येत आहेत फार वेगाने. मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2 पुढे जाईल 41, 41 धावा धावफलकावरती आहेत. चांगली बॅटिंग चिन्मय करतायत या इनिंग मध्ये. पहिला विकेट खूप लवकर गमावला होता, त्यानंतर चांगली पार्टनरशिप. ड्राईव्ह करताय, स्ट्रेट ड्राईव्ह आहे. डीप मध्ये फिल्डर आहेत रितेश म्हात्रे, फार वेगाने येतोय चेंडूवरती. उचलेल फेकील तोपर्यंत या 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या 2 पुढे जाईल. 43 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे 4 सुरू आहे. गोलंदाज करण ठाकूर इम्प्रेस करतायत. याआधी उत्कर्ष ठाकूरने इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आहे. अवघ्या 9 धावा खर्च केल्या होत्या. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळतात. डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर आहेत. प्रथम ठाकूर फार वेगाने येत आहे. धावाची संधी होती. एकच धाव मिळते चेंडूवरती. ऑन द स्टंप फेकी, ॲक्युरेट फेकी डीप मधून येते. धावसंख्या 1 पुढे जाईल 44, 44 धावा धावफलकावरती आहेत. तुषार पाटील ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो, यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. धावसंख्या 45, 45 धावा धावफलकावरती आहेत. 5 षटकांचा सामना आहे. 5 षटकांच्या मॅच मध्ये 60+ धावा बनवण्याचा प्रयत्न असेल आणि त्याच दिशेने वाटचाल केली आहे. फुलटॉस चेंडू आहे. ऑन साइडला फ्लिक केले. गॅप मधून चेंडू चाललाय. डीप मध्ये मिड विकेट सीमा रेषेवरती चांगली फिल्डिंग. तोपर्यंत या 2 धावा पूर्ण होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. धावसंख्या 47, 47 धावा. फुल टॉस मिस्टायमिंग. डीप मध्ये फिल्डर आहेत. येत्या चेंडूवरती आणि चांगली फिल्डिंग. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषे लगत हा चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2 पुढे जाईल 49, 49 धावा धावफलकावरती आहेत. फुलटॉस चेंडू होता, त्याचा फायदा घेऊ शकला नाहीये फलंदाज तुषार पाटील. धावसंख्या 49. या षटकामध्ये आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत आणि 10 धावा खर्च करतोय. मोठे फटके येत नाहीयेत. याही षटकामध्ये
चांगली गोलंदाजी करण ठाकूरने केली आहे. 10 धावेंचं षटक हाताळलं आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 49, लॉस ऑफ 1 विकेट. उत्कर्ष ठाकूर येत आहेत आणि पहिल्या चेंडूवरती उत्कर्ष ठाकूरने विकेट मिळवली आहे. ज्या चिन्मयने चौकारांची आतिषबाजी केली होती त्याच चिन्मयची गोल्डन विकेट मिळवली आहे पहिल्या चेंडूवरती उत्कर्ष ठाकूरने. टीम कॅप्टन टॉससाठी या, कारण की अंतिम षटक सुरू आहे. विशाल पाटील येत आहेत चौथ्या क्रमांकावरती. डबल बॅट लागली आय थिंक, त्याच्यावरती नक्कीच मिळते एक धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 50 कंप्लीट, 50 धावा धावफलकावरती. उत्कर्ष ठाकूरने इम्प्रेस केलेला आहे या मॅच मध्ये. इकॉनॉमिकल गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी करतोय उत्कर्ष ठाकूर. धावसंख्या 50. आज प्रमुख खेळाडू या टीम मध्ये नाही आहेत. आज दत्ता ठाकूर आणि सिद्धेश पाटील नाही आहेत. त्यांची कमी सेकंड इनिंग मध्ये भासणार आहे जेव्हा बॅटिंग करण्यासाठी येईल. SP11 गावदेवी सोनारपाडा संघ. व्हाईट बॉलचा इशारा येतो. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 51 धावा धावफलकावरती आहेत. जितू म्हात्रे देखील सामन्याचा आनंद घेत आहे युट्यूबच्या माध्यमातून. बिग सपोर्टर आहे सोनारपाडा या टीमचे. मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग, मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक येत आहेत. प्रथम ठाकूरने कोणती चूक केली नाहीये. सुरेख झेल पकडला आहे डीप मध्ये. फलंदाज झालाय फेल. विकेटचं बदन. तुषार पाटील बॅक टू द पवेलियन. जयदेव येत आहेत नवीन फलंदाज. या षटकामध्ये 2 विकेट मिळवलेत गोलंदाज उत्कर्ष ठाकूरने. सेकंड स्पेल मध्ये आहे. चला, इनिंग ब्रेक मध्ये जो संघनायक येणार नाही त्या संघाला 2 धावांची पेनल्टी असेल. गोलंदाज उत्कर्ष. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. चांगला चेंडू, चांगली गोलंदाजी उत्कर्ष करतायत. याही षटकामध्ये नक्कीच अंतिम षटक आहे ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये स्लो गोरचं षटक म्हटलं जातं. आणि या स्लो गोरच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी याचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवतोय उत्कर्ष ठाकूर.
स्विच हिट करण्याचा प्रयत्न, धावबादची संधी आहे, विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल, फलंदाज झालाय बाद. जयदेव बॅक टू द पवेलियन. विकी पाटील म्हातार्डी या टीमचे कॅप्टन. आपण टॉस साठी या, कारण की ओमकार पाटील येथे उपस्थित आहेत. वेताल स्वामी संदप या संघाचे संघनायक. आलाय हा डॉट बॉल आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 51 धावा. उत्कर्ष ठाकूरची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या. उत्कर्षने 2 षटकं हाताळली, अवघे 11 धावा खर्च केले आणि विकेट मिळवले 2 या मॅच मध्ये. चला आपण टॉस करूया. मारुती मडवी साहेबांचे शुभ हस्ते आपण टॉस करूया. म्हातार्डी आणि SP11 गावदेवी सोनारपाडा या टीमला. बघा, आम्ही आधीच सूचना केली होती की कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार, त्यांच्या मान्यतेनुसार ही स्पर्धा आहे आणि त्यांचे नियम अतिशय कडक आहेत. बघा, 12 मॅनला देखील ड्रेस कोड प्रॉपर असणं बंधनकारक आहे. आणि सोनारपाडा संघ, तुमचा जो 12 मॅन आहे त्याची ट्रॅक पॅन्ट ही मरून कलरची आहे, त्यामुळे तुम्हाला 2 धावांची पेनल्टी आहे. आणि जुन डोंबिवली संघ, तुमचा 12 मॅन चे शूज नाहीयेत, त्यामुळे ती पेनल्टी होती ती इक्वल झालेली आहे. टार्गेट 52 धावांचंच असणार आहे. चला, व्यासपीठावरती मान्यवर उपस्थित आहेत. आदरणीय किरण दळवी साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण भोलेश्वर म्हात्रे साहेबांचा इथे सन्मान करायचा आहे. किरण दळवी साहेबांच्या शुभ हस्ते आपण भोलेश्वर म्हात्रे साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. त्यानंतर पुन्हा एकदा किरण दळवी साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आदरणीय श्री विष्णू शेठ म्हात्रे साहेबांचा इथे आपण सन्मान करायचा आहे. विष्णू म्हात्रे साहेब इथे उपस्थित आहेत आणि साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. किरण दळवी साहेबांच्या शुभ हस्ते. भगवानजी पाटील साहेब आणि कालरामजी पाटील साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपला देखील शुभ सन्मान केला जाईल. खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून हे क्रीडांगण आम्हाला लाभलेलं आहे. भगवानजी पाटील साहेब आणि कालरामजी पाटील साहेबांचा देखील विशेष सन्मान केला जाईल. गजानन म्हात्रे साहेब इथे उपस्थित आहेत आणि विजय म्हात्रे यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा आहे. विजय म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूया. चला, 52 धाव बनवायचे आहेत. दोन्ही संघांना 2-2 धावांची पेनल्टी आहे, त्यामुळे ती पेनल्टी इक्वल झालेली आहे. टार्गेट असणार आहे 52 धावांचं. त्यानंतर मारुती मडवी साहेबांचे इथे सन्मान करूया. मारुती मडवी साहेब इथे उपस्थित आहेत आणि विजय म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण मारुती मडवी साहेबांचा सन्मान करूया.
भगवान शेठ पाटील साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. या ग्राउंडचे ते मालक आहेत, त्यांनी हे मैदान आम्हाला उपलब्ध करून दिलं. योगेश दादा पाटील यांचे पिताश्री आदरणीय भगवान शेठ पाटील साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. किरण दळवी यांना विनंती असेल आपले शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करूया, ज्यांनी हे मैदान आम्हाला उपलब्ध करून दिलं या स्पर्धेसाठी. त्यानंतर कालुरामजी पाटील साहेबांचे इथे आपण सन्मान करूया. राज पाटील यांनी ऍक्शन मध्ये असतील. आई गावदेवी मातार्डी या संघाच्या माध्यमातून टॉस जिंकून विकी पाटील फिल्डिंग स्वीकारलेली आहे. कालुराम पाटील साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. बघा, नवीन वर्षाची सुरुवात विकी पाटीलने खूप चांगली केलेली आहे. टॉस जिंकून सामना जिंकण्यासाठी शुभेच्छा असतील. योगेश पाटील आहेत नाही ते आज. चला 52 धाव बनवायचे आहेत आणि ऐकूया आपण मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक आमचे गुरुवर्य नितीनजी काळन सरांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद दर्शन. पहिल्या चेंडूवरती आपण पहिल्या चेंडूवरती सिंगल आपल्याला पाहायला मिळालेले. दुसरा चेंडू डॉट पाहायला मिळतोय. मयूर आमच्या सोबत आहे स्कोरच्या भूमिकेत. लक्ष या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 52 धावांचं लक्ष ठेवण्यात आलेलं या मॅच मध्ये आपण पाहतोय. फुलटॉस बॉल होता, फक्त दिशा वापर नाहीये. बॉल जाईल स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून सीमा पार. ठाकूरच्या बॅट मधून आलाय पहिला चौकार. सर्व पाहुण्यांचं दातिली चषक 2026 मध्ये हार्दिक स्वागत. जयदेवचा पुढचा बॉल. अपील स्ट्रॉंग आहे. तुषार सांगतात चेंडू पाहायला लागलाय, पायचीच अपील आहे. डॉट बॉल आपण माझं SMD स्पोर्टच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट तुम्ही पाहतायत. एकविरा क्रिकेट संघ दातिवली आयोजित दातिवली चषक 2026 2 दिवस या स्पर्धेचा कालावधी आहे. प्रथम क्रमांक 50,000 आणि द्वितीय क्रमांक 25,000. सुंदर ट्रॉफीज तुम्ही पाहतायत. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक चिन्मय झेलखाली. करणला माघारी परतावं लागेल. SP गावदेवी 11 सोनारपाडा संघाला लागणारा हा पहिला धक्का. आलेलं आहे. टिकेश ठाकूरने फिल्डिंग जबरदस्त केली आणि जेव्हा सोनारपाडा चषक ही स्पर्धा झाली नक्कीच जबरदस्त मेहनत टिकेश ठाकूर यांची आपण पाहिली होती.
5 वरती पहिला धक्का लागला. शेवटचा बॉल शिल्लक आहे. जयदेव चांगली गोलंदाजी करतायत. टिकेश तिसऱ्या क्रमांकावरती आलेत बॅटिंग करण्यासाठी. सेव्ह करण्याचा प्रयत्न होता. समीरने कॉल दिलाय. एका धावेचा मात्र जयदेवला बॉल मिळाला नाहीये. एक सिंगल जरूर मिळेल. 52 धावा चेस करायचे त्या मॅच मध्ये आपण पाहतोय. गावदेवी SP11 सोनारपाडा संघाला सर्वात महागडी बाईक तुम्हाला पाहायला मिळाली. सोनारपाडा चषक. मुकेश पाटील माजी सरपंच यांच्या मार्गदर्शनाखाली ती स्पर्धा पाहिली. संपूर्ण ट्रॉफी समीर पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाल्या. बायसिकल शो त्यांच्या माध्यमातून आणि नरेश ठाकूर यांच्या माध्यमातून फॅशन प्लस बाईक पुरस्कृत करण्यात आली. ती बाईक हरीश भोईर मानेरेचे खेळाडू आहेत त्यांना ती बाईक मिळाली. आणि 4 दिवस जबरदस्त स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळाली. दरवर्षी सोनारपाडा चषक म्हटल्यानंतर नेहमीच महागडी बाईक त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. मग तिथे 6 धावा खर्च केल्यात. मयूर आम्हाला सांगतात 52चं टार्गेट आहे. 46 अजूनही करायचे आहेत. 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 24 चेंडू आणि 46 धावा. येणाऱ्या काळामध्ये नवीन वर्षामध्ये भरपूर साऱ्या स्पर्धा आपण एकाच डेटमध्ये पाहायला मिळतील. आजही आपण पाहिलं आजपासून तिसाई चषक ही स्पर्धा सुरू झाली आणि तिथे गावदेवी SP11 सोनारपाड्याची मॅच होणार आहे 4थी. तर एकाच दिवसात काही संघांच्या 2 मॅचेस आल्यानंतर थोडीशी धावपळ सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि बघा टिकेश ठाकूरला इथे प्रमोट केले 3ऱ्या क्रमांकावरती. यंगस्टरला सातत्याने संधी समीर पाटील देत आहेत. मात्र त्या यंगस्टरला सुद्धा संधीचं सोनं करावं लागेल. कारण क्रिकेट या खेळामध्ये आता क्रिकेटचा क्रेज इतका आहे की भरपूर खेळाडू येतात जातात. प्रत्येक खेळाडू प्रत्येक स्पर्धा खेळतील असं नाहीये. त्यामुळे ज्यावेळी यंगस्टरला संधी मिळते त्यावेळी यंगस्टरने चांगला खेळ. चला जास्त वेळ घेऊ नका. जुनी डोंबिवली पहिल्या फेरीतील सर्व सामने 4 षटकांचे. त्यामुळे थोडं सहकार्य करा. ज्ञानेश्वर जोशी आलेत गोलंदाजी करण्यासाठी. 24 बॉल 46 या मॅच मध्ये अजूनही करायचे. करण लवकर बाद झालेत. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. तिथे काय घडलंय मैदानात बघा. मिस फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. दोन धावा इथे मिळालेत बाईकच्या स्वरूपात. 8 धावा दापलकोते आपल्याला पाहायला मिळत आहेत. 52 धावा चेस करायचे. सुरुवात चांगली झाली होती मात्र शेवट आपण पाहिलं तर उत्कर्ष ठाकूरने जी गोलंदाजी केली जबरदस्त आपल्याला पाहायला मिळाली. 2 षटकात 11 धावा आणि 2 विकेट. 2 धावांचे षटक टाकलं. इथे मात्र फक्त दिशा दिली आहे. माटणीचे रघुनाथ पाटील साहेबांचं आगमन झालंय आणि रघुनाथ पाटील साहेबांचं स्वागत चौकाराने करत असताना फलंदाज टिकेश ठाकूर. या चौकाराची नितांत गरज होती. पहिल्या षटकात 6 आल्या होत्या आणि आज पहिल्या 2 चेंडूवरती 6 आल्यात. त्यामुळे कमबॅक झालाय. गावदेवी SP11 सोनारपाडा आपण पाहतोय सातत्याने फिल्डिंग मध्ये काही चेंजेस पाहायला मिळतात. ज्ञानेश्वरचा पुढचा बॉल. पुन्हा रिव्हर्स. टिकेश वारंवार रिव्हर्सचा वापर करतायत या मॅच मध्ये. 3ऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी आलेले आहेत. प्रमोट केले ज्या प्रकारे मगाशी रोशन संते सरांनी उल्लेख केला. श्रवण ठाकूर नाहीये, दत्ता ठाकूर नाहीये, सिद्धेश पाटील नाहीयेत. त्यामुळे टिकेशला थोडीशी लवकर संधी मिळाली बॅटिंग करण्यासाठी. कारण करण बाद झाल्यानंतर आता चांगली बॅटिंग करावी लागेल. कारण की लक्ष 52 धावांचे या मॅच मध्ये. मॅच टाय झाली. सर्वप्रथम विकेट पाहिली जातील. त्यानंतर टॉसचा विचार केला जाईल. कारण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार ही स्पर्धा आहे. जी संघटना तुम्ही पाहतायत ज्या संघटनेची चर्चा संपूर्ण रायगड भिवंडीमध्ये. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक वेगाने आले होते. शॉर्ट कव्हरला. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. टिकेश ठाकूरच्या बॅट मधून आलाय चौकार. सोळा धावा दाखल पाहायला मिळते. टिकेश ठाकूरच्या बॅट मधून हा दुसरा चौकार आलाय. ज्यावेळी तुमच्या समोर सिनियर खेळाडू असते, तुमच्याकडे एक ऊर्जा असते, एक आत्मविश्वास. आणि समीर पाटील या टीमचा एक सिनियर खेळाडू आहे. तो नो स्ट्राईक एंडला आहे. तो सातत्याने त्याला मार्गदर्शन देतो की एक्झॅक्ट तुला काय करायचंय या मॅच मध्ये. 16 धावा झाल्यात. चांगला चेंडू होता. आता मात्र सरळ बॅटचा वापर इथे करण्यात आला होता.
चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉलची ती समाप्ती होईल. 16 धावा झाल्या 19 बॉल मध्ये. अजूनही 36 धावा करायच्या त्या मॅच मध्ये. येणाऱ्या एकाच एंडनी स्पर्धा खेळली आणि सपना मैदान म्हटल्यानंतर भगवान पाटील साहेबांचा आम्ही नेहमीच उल्लेख करतो सर. या खेळांना धावा चेस करणं थोडंसं बयावेळा कठीण जातं. हाई बॉल पडल्यानंतर थोडंसं खालीच राहिलं, त्यामुळे डॉट बॉलची ती समाप्ती होईल. पहिल्या षटकात धावा होत्या इथे समाप्त होते. आपण बघून आता रितेश म्हात्रे बोपरच्या नाईट स्पर्धेमध्ये आपण पाहिलं उत्कृष्ट फलंदाज बायसिकल ज्या खेळाडूला मिळाली तो रितेश म्हात्रे आलाय मैदानाच्या आतमध्ये. 15 चेंडूमध्ये अजूनही 32 धावांची गरज या मॅच मध्ये. एसएमडी स्पोर्टच्या माध्यमातून या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट तुम्ही पाहताय. क्लिअरिटी, क्वालिटी आणि घर बसले तुम्ही ही स्पर्धा एन्जॉय करू शकाल. दातिवली चषक 2026 पहिला दिवस उद्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस असेल. पंधरा चेंडू 32 धावांची गरज. पहिलाच बॉल रितेशने पाठवून दिलाय मिड विकेटच्या वरून सीमा रेषेच्या बाहेर. पहिल्याच बॉल वरती धमाका येतोय रितेश म्हात्रे उर्फ छोट्याच्या बॅट मधून. पण सातमान झालेली रितेश म्हात्रे उर्फ छोट्याच्या बॅट मधून पहिल्याच बॉल वरती धमाका आलाय. त्यामुळे आता 14 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे गावदेवी SP 11 सोनारपाडा संघाला.
राकेश म्हात्रे प्रतिष्ठान सोनारपाडा यांच्या माध्यमातून या स्पर्धेत सुद्धा मोफत पाण्याची व्यवस्था तुम्हाला पाहायला मिळते. बॉल भेटला नाहीये. आणि फलंदाज रन आउट. साईनाथ भोईर प्रतिष्ठान आणि राकेश म्हात्रे प्रतिष्ठान सौजन्य गणेश पाटील हेडोटणे आणि प्रथमेश पाटील सोनारपाडा यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मोफत पाण्याची व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते. प्रकाश पाटील साहेबांचं आगमन झालंय. दातेलीचं चौथी धाव घेताना टिकेश ठाकूर बघा थोडेसे मागे राहिले, फ्रेम मध्ये नव्हते ते. बॅट सुद्धा त्यांची ग्राउंडिंग झाली नाही आणि रनआउटच्या सर्व ते बाद थोडेसे मागेच राहिले. 3 धावा मिळाल्या. 13 बॉल 23, 13 चेंडू 23 धावा करायचे. रितेश आणि ऋषिकेश ही जोडी तुम्ही पाहतायत आणि रितेशला आता शेवटपर्यंत थांबावं लागेल. ही मॅच जर फिनिश करायचं असेल, एक चांगला मॅच फिनिशर आहे. खरे आजही आम्हाला आठवतं एका षटकात 28 धावांची गरज असताना उंबारलीच्या मैदानात त्या 28 धावा रितेश म्हात्रेने बनवल्या होत्या. तोसा रितेश म्हात्रे उर्फ छोट्या. इथे मात्र चेंडू हवेत आहे, विकेट धोक्यात आहे का? जयदेव वेगाने धावतायत आणि झेल ड्रॉप. आता झेल सुटलाय की सामना सुटलाय हे सांगणं थोडंसं आता कठीण आहे, कारण की रितेशला शिवदान मिळालंय. कारण रितेश सिंगलच्या शोधात होता, स्ट्राईक त्याला स्वतःकडे ठेवायची होती. मग 2 धावा इथे मिळाल्या. षटक क्रमांक 3 समाप्त होईल. चेंडू शिल्लक 12, धावा करायचे 21. रमाकांतजी मडवी साहेब, मोतीरामजी दळवी साहेब, चरणदासजी म्हात्रे साहेब, कुमारी साक्षी रमाकांत मडवी, निलेशजी म्हात्रे, अनिलजी नाईक, राजेशजी नाईक, वनेश दळवी, विवेक म्हात्रे खार्डी, राजेशजी पाटील, मनोजी खंडागळे, प्रमोदजी मडवी, किरणजी दळवी, गुरुनाथ नाईक, दिनेश पाटील, राकेश म्हात्रे, रोशन भगत दिवा, सदा मामा बेतवडे, बाळू पाटील, भारत पाटील बेतवडे, समीर पाटील, राकेश नाईक, नामदेव नाईक, श्री सुभाष नाईक, राजेशजी शेलार, विवेकजी म्हात्रे, दिलीप गायकर, बिंदास म्हात्रे, धनेश पाटील, शरद पाटील, शक्ती म्हात्रे, सुभाष पाटील, श्री भगवान पाटील माटार्डी, प्रथमेश मालुसरे व स्वर्गीय राकेश म्हात्रे प्रतिष्ठान सोनारपाडा या सर्वांचा आम्ही मनापासून आभारी आहोत. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली आपण पाहतो. स्वर्गीय सुरेश गोविंद पाटील, स्वर्गीय हरिचंद्र राघव पाटील, स्वर्गीय भरत रमा म्हात्रे, स्वर्गीय उत्सव अशोक पाटील आणि तन्मय दत्ता बेडेकर आणि लक्ष्मी सदाशिव दळवी या सर्वांना या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली. तसेच आमचे संपूर्ण आपले सर्वांचे लाडके ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोजी रतन पाटील यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त. खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म मिळाला आणि खऱ्या अर्थाने शिस्त कोणी घडवली असेल ग्रामीण संघटना आणि ते ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोजी रतन पाटील आणि उपाध्यक्ष आदेशजी भगत त्यांचे उल्लेख होणं गरजेचं आणि संपूर्ण संघटना योगेश पाटील माटाडी यांची भूमिका महत्त्वाची असते त्या संघटनेमध्ये. जर तुम्हाला मॅचेस आयोजित करायचे त्यांच्याशी तुम्हाला अगोदर कॉन्टॅक्ट करावा लागतं आणि तारीख घ्यावी लागते. 12 बॉल आणि 21 धावांची गरज आहे. विकेटवरती एक नजर टाकूया. पहिल्या डावात 4 विकेट गेले होते आणि दुसऱ्या डावात 3 विकेट गेले. त्यामुळे विकेट न गमावता 20 चालतील, मात्र लिगली 12 बॉल 21 करायचे आहेत.
गावदुबीचा आशीर्वाद घेऊन SP11 सोनारपाडा टीमला समीर पाटील आणि कंपनी आपण पाहतोय. बरेचसे खेळाडू अनुपस्थित आहेत. ज्याप्रकारे मी मगाशी उल्लेख केला, दत्ता ठाकूर एक सलामीवर सक्सेसफुल फलंदाज, त्यांचेच बंधुरा श्रवण ठाकूर आणि सिक्सर किंग सिद्धेश पाटील असे काही खेळाडू नाही आहेत. मात्र तरी खेळ चांगला झाल्याने बघायचे. रितेशला जीवदान मिळाले या मॅच मध्ये. चिन्मयचा पहिलाच बॉल ऑन साइडला खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. मी मगाशीच उल्लेख केला 50+ धावा तुम्हाला या क्रीडांगणामध्ये चेस करणं थोडंसं कठीण जातात. पुढच्या मॅच मध्ये माटाडीने टॉस जिंकलाय, त्यामुळे बॅटिंग करावी लागेल. वेताल स्वामी संदप टीमला, जो गोलोली चषकाचा चॅम्पियन संघ होता, म्हणजे 2025चा शेवट गोड केला 31 डिसेंबरला. प्रथमेश पाटील मालिका वीर होते. पुन्हा सफल झाले. ऋषिकेश एक्झॅक्टली काय करतायत, चेंडूला पाहत नाहीये, जास्त सफल होत आहेत, त्यामुळे डॉट बॉलची ते समाप्ती होईल. चिन्मयचं कौतुक करेल. 10 चेंडू 21, विकेट न गमावता 20 चालतील. टॉस सुद्धा आपण पाहिलं त्या मॅच मध्ये सोनारपाडा संघाने जिंकलेला आहे. मात्र 21 तर करायचे आहेत, 20 चालतायत सध्या तरी. चिन्मयने आधी लावलं असतं तर कदाचित रितेशची विकेट मिळाली असती, कारण की ऋषीने स्ट्राईक सोडली नव्हती सुरुवातीला. ही चालाकी तुमच्याकडे पाहिजे, ती चालाकी ज्ञानेश्वर जोशीने दाखवली होती. मात्र थोडासा वेळ घेतला असंच म्हणावं लागेल. आणि फलंदाज बाद होईल. सलग 3 चेंडू डॉट आलेत ऋषीकडनं, त्यामुळे आता राहुल केने आलेत बॅटिंग करण्यासाठी. 9 चेंडू आणि 21 धावांची गरज. दोन्ही संघाचे विकेट समान आहेत. 4-4. सोनारपाडाने टॉस जिंकला आणि आता राहुल केने अजून एक चांगला फलंदाज टीमचा मैदान दाखल झाले. प्रत्येक संघ बघा या स्पर्धेत जे 8 संघ घेत आहेत, टॉस झाल्यानंतर तुम्हाला आपली प्रवेश फी, विशाल पाटील आमचे दातेले जे डावखुल्यात जे फलंदाज त्यांच्याकडे ती प्रवेश फी तुम्हाला जमा करायची हे लक्षात घ्या. हाय लो फुल टॉस बॉल होता. सलग 4था डॉट आलाय. काय जबरदस्त गोलंदाजी करतायत चिन्मय पाटील. साहिल नावाने सुद्धा ते भरपूर प्रसिद्ध आहेत. 8 बॉल मध्ये 21 करायचे. 12 बॉल 21 ची मॅच 8 बॉल 21 वरती आली आहे. पलटवार झालाय, कमबॅक झालेला आहे. क्रिकेट असं असतं खेळ आहे मित्रांनो. क्रिकेट मध्ये वेळ बदलायला टाइम लागत नाही. साहिल पाटील आपण मध्ये चिन्मय नावाने सुद्धा ते प्रसिद्ध आहेत. झुंडो बीड म्हटलं तर जयसिंग पाटील असतील, आमचे रमेश पाटील असतील, सामना पाहत असतील, त्यांचे हार्दिक स्वागत. मनू पाटील असतील. जबरदस्त गोलंदाजी आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होली. ते रितेश थोडेसे पुढे आले होते आणि त्यामुळे विकेट गमावी लागले. 12 बॉल 21 ची मॅच. रोशन संते सर भाया यांचे आगमन झाले. या भाया आपले हार्दिक स्वागत आहे. आणि दातिली असेल, खिडकाली आपण बघितलं, माटाडी असेल, बेतवडे असेल, अगासर असेल, या गावचे कोणी मान्यवर ज्येष्ठ नागरिक उपस्थित असेल तर आपण यायचंय. मात्र बघा 12 बॉल 21 ची मॅच. मयूर आम्हाला सांगते 7 बॉल 21 आणि ती आता कंपल्सरी, कारण 5 विकेट गेलेत. नारायण मडवी साहेबांचे आगमन झाले, त्याने विनंती असेल या. नारायण मडवी साहेब आपले हार्दिक हार्दिक स्वागत. काय गोलंदाजी केली. आणि आता दातिली चषक 2026 मधलं पहिलं मेडन षटक पाहायला मिळेल का, कारण 5 बॉल मध्ये एकही धाव आली नाहीये. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 4 समाप्त होईल. मेडल षटक तुम्हाला पाहायला मिळतोय. जोरदार टाळ्या होत्या साहिल पाटीलसाठी. 12 बॉल 21 ची मॅच आणि मेडन ओव्हर तुम्हाला पाहायला मिळाली. आता 6 बॉल 21 कंपल्सरी. ची मॅच 6 बॉल 21 वर आली आहे. मात्र मित्रांनो क्षमता आहे राहुल केनेकडे, कारण राहुल केने असा फलंदाज आहे तो कधी मॅच फिनिश करू शकतो. मात्र 21 धावा कंपल्सरी करायचे आहेत. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. बघा प्रणयनी अध्यक्ष चषक मागच्या वर्षी खूप चांगली गोलंदाजी केली होती.
मेडन षटक तुम्हाला पाहायला मिळाले. दातिवली चषक 2026 मधलं पहिलं मेडन षटक आणि मोकेच्या क्षणी चिन्मयने काय गोलंदाजी केली. रितेशची विकेट त्या ओव्हरमध्ये आली. जे ऋषीकडनं जे 3 बॉल डॉट आले तिथून दबाव वाढला या मॅच मध्ये सोनारपाडा टीम वरती. 6 बॉल 21 आता कंपल्सरी करायचे आहेत. अशा मॅचेस सुद्धा टर्न होताना आम्ही पाहिलेले आहेत. पहिलाच बॉल फुल टॉस आहे. तुषार पाटील तिथे आहेत. प्रयत्न चांगले केले होते. मात्र मी मगाशी उल्लेख केला राहुल केने जोपर्यंत मैदानात आहेत ते कधीही मॅचला कलाटणी देतील. पहिल्या बॉलवरती आलाय सिक्सर. क्रिकेट आहे. मागची मेडन ओव्हर आणि दुसऱ्या शेवटच्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. त्यामुळे 5 बॉल 15 कंपल्सरी अजून करायचे आहेत. प्रणय गोलंदाजी मार्कवर राईट मोर द विकेट. दोन धावा इथे मिळालेत. 9 सेकंड आपण पाहिले तर विकी आलेत. विकी सुद्धा एक चांगला बॅटर आहे. त्याच्याही बॅटमधून आम्ही षटकार चौकार पाहिलेले. 4 चेंडू 13 धावांची गरज आहे. थोडीशी माती आता हाताला लावली आहे राहुलने आणि त्यानंतर बघायचं राहुल या मॅच मध्ये काय करेल. अशा मॅचेस जेव्हा जेव्हा राहुलच्या समोर आले त्यांनी चांगली बॅटिंग केलेली आहे. 4 बॉल 13 ची गरज होती. हा फटका चांगला आहे. इथे काय घडलंय मैदानामध्ये आणि बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय लकी चौकार. बाळू पाटील साहेबांचं आगमन झालंय आणि दीपक शेलार साहेबांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपले हार्दिक स्वागत. पहिल्या 3 बॉलवरती 12 आलेत. 3 बॉल मध्ये आता 9 करायचे आहेत. मात्र त्या कंपल्सरी करायचे आहेत. राहुल आणि विकी तुमच्या माहितीसाठी ही सूचना आहे कारण की धावा तुम्हाला आता कंपल्सरी करायचे आहेत कारण तुमचे 5 विकेट गेलेत आणि जरूर नंबर 4 3 बॉल 9. आज चौकार टर्निंग पॉइंट ठरेल का या मॅचचा. राहुल केनेला आता आत्मविश्वास मिळालाय आणि मी उल्लेख केला होता राहुल केने नेहमी चर्चेत असतो ज्यावेळी धावा चेस करत असतो सोनारपाडा संघ. ऑफस्टम्पच्या बाहेर आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. 3 चेंडू 8 धावा या मॅच मध्ये करायचे आहे. सामना आपण पाहतो हळूहळू टर्न होत चाललाय. मात्र क्रिकेट आहे मित्रांनो. 6 बॉल 21 ची मॅच आता 3 बॉल 8 वरती आली आहे. सोनारपाडा आपण पाहिलं तर भोपर चषक मध्ये सुद्धा एकच षटकार राहुल केने मारला आणि तोच विजयासाठी लकी ठरला होता. तोच राहुल केने स्ट्राईक एंडला आहे. हाही चेंडू उंच गेलाय. साहिल वेगाने आलेत मात्र थोडासा त्यांचा बॅलन्स गेलेला आहे. क्षेत्ररक्षकाला बघा प्लीज. पंच बघायचं कारण की 3 धावा आहेत. 2 बॉल मध्ये 5 करायचे आहेत. विकीने स्ट्राईक स्वतःकडे घेतले कारण की बॅलन्स गेला. बघा आमचे सुभाष वैदी स्वतः आयोजक मैदानाच्या आतमध्ये लगेच जात आहेत. धावले सुद्धा तितकेच वेगाने होते. चेंडू बराच वेळ हवेत होता. 2 चेंडू 5 धावा कंपल्सरी करायचे. मात्र जुरू डोंबिवलीसाठी महत्वाची गोष्ट काय तर राहुल केने 9 सेकंडला आलेत आणि बघायचे विकीने षटकार चौकार मारलेले आहेत बऱ्याच वेळा. त्या विकीकडे स्ट्राईक गेलेली आहे. सहा बॉल 21 ची मॅच 2 बॉल 5 वरती आली. आता विकेट पहिल्या डावात 4 गेले होते. सोनारपाड्याचे 5 गेले. त्यामुळे 5 धावा कंपल्सरी करायचे आहेत. मात्र राहुल 9 सेकंडला आलेत. त्यामुळे आता नवीन बॅटर विकी स्ट्राईक एंडला आलेला आहे आणि इथून आता मात्र गोलंदाज आपण पाहिलं तर प्रणयकडे नामी संधी असेल कमबॅक करण्याची. आणि सोनारपाडा संघ म्हटल्यानंतर नेहमी चर्चेत असतो. उलटफेर नेहमीच या संघाने केलेले 6 बॉल 24 चे मॅचेस आम्ही जिंकताना पाहिलेले आहेत. सोनारपाडा गाव आपण जर विचार केला या गावात तब्बल आतापर्यंत या सीझन मध्ये योगेश 11 ट्रॉफीज या गावामध्ये आलेले आहेत. जरी गावात 2 संघ असतील मात्र चर्चेत असतात दोन्ही. आणि फलंदाज बघा मी मगाशी उल्लेख केला राहुल 9 सेकंडला ही जमेची भाजी होती जुन्या डोंबिवली संघामध्ये. आता षटकारच मारावा लागेल कारण चौकार आला तर सोनारपाडा संघाला मॅच जिंकता येणार नाही. चला बॅटमॅन लवकर या. उत्कर्षने काय गोलंदाजी केली होती. 2 षटकं 11 धावा 1 विकेट. आत्ताचा मी
कोपरच्या स्पर्धेमध्ये पाहिलं होतं अशीच परिस्थिती. 1 बॉल 6 ची गरज होती, 2 बॉल 6 ची गरज होती आणि अमर ठाकूरने षटकार मारला होता. गावदेवी अरे मिलेवन सोनापाडा संघाचा. इथेही राहुल केनेमध्ये ती क्षमता आहे, तो टॅलेंट आहे. कारण असे मॅचेस राहुल केनेनी बऱ्याचशा मॅचेस जिंकून दिलेल्या आहेत सोनारपाडा टीमला. त्यामुळे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सोनारपाडा गावाची नेहमी चर्चा आहे. त्यामुळे शेवटचा बॉल आणि 5 धावा. जोरदार टाळ्याने स्वागत करूया आपण. शेवटचा 1 बॉल आणि 5 हवे आहेत. आता चौकार आला तर मॅच जिंकता येणार नाही, त्यामुळे षटकारच मारावा लागेल. राहुल केने हिरो बनतील का? आणि इथे मात्र स्लोअर 1 चेंडू टाकलाय आणि तुषार हेच सांगतायत की जर टप्पा बॉल जर तू टाकला तर धावा होणार नाहीये. तुषारने 2 बॉल ज्यावेळी बाकी होते त्याच वेळी प्रणयला सांगितलं की जर टप्पा बॉल तू टाकला तर सामना जिंकणं थोडंसं कठीण आहे. आणि गावदेवी गिरिजा माता क्रिकेट संघ जुरोळी डोंबिवली संघाने हा सामना जिंकलेला आहे. त्याचं कारण चिन्मयचं जे मेडल षटक होतं ते या मॅचचं टर्निंग पॉईंट ठरलं. चला मटाडी संघ फिल्डिंग लगेच लावून घ्या. बघा प्रत्येक टीमला आम्ही सातत्याने सूचना करतो ज्यावेळी तुमचा टॉस होईल त्यावेळी तुमची प्रवेश फी विशाल पाटील यांच्याकडे जमा करायची. प्लीज थोडं सहकार्य करा, कारण वारंवार या गोष्टी ऑनलाईन माईकवर बोलणं थोडंसं आम्हाला योग्य वाटत नाही. मात्र ज्यावेळी कोणतीही स्पर्धा आयोजक आपल्यासाठी स्पर्धा आयोजित करतात त्यावेळी तुम्ही ज्या स्पर्धेत खेळता टॉस झाल्यानंतर बघा आम्ही 40+ मध्ये जेव्हा समालोचन करतो टॉस उडवण्याच्या अगोदरच विष्णू म्हात्रे साहेबांच्या शुभ